मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिना उजळलेला आहे, परंतु लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटणार कधी असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर त्याविषयी स्वतः आता महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तुम्ही 14व्या हप्त्याची म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल आणि काही लाडक्या बहिणींना तर जून आणि जुलैचे देखील हप्ते भेटलेले नाहीत. 26 लाख अशा लाडक्या बहिणी आहेत. त्यांचे डेटा जो आहे किंवा त्यांची जी पडताळणी आहे ती देखील सुरू झालेली आहे. त्याच्याबद्दल ही माहिती या ठिकाणी पुढे आपण बघणार आहोत. तर बघा, तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी येस म्हणून सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर लाडकी बहीण योजनेचा नेमका मग हा 14वा हप्ता जो आहे तो कधीपर्यंत भेटू शकतो त्याचीच महत्त्वाची माहिती आलेली आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप बँकेत जमा झालेला नाही. त्यामुळे हा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्व महिलांच्या नजरा लागलेल्या आहेत. तुम्ही देखील याची प्रतीक्षा करून असाल. तुमची देखील बरीचशी कामं खोळंबलेली असतील, कारण की लाडक्या बहिणींना 1500 रुपये दर महिन्याला ही आर्थिक मदत म्हणून दिली जाते. यामधून शैक्षणिक असतील, दवाखान्याची कामं असतील किंवा इतर कामं जी आहेत त्या ठिकाणी अडकून राहतात. त्यामुळे वेळेवरती हे पैसे जे आहेत सध्या भेटताना दिसत नाहीत. मागच्या 4-5 महिन्यापासून हा इन्स्टॉलमेंट जो आहे लेट होताना दिसतोय आणि हा ऑगस्ट महिन्याचा इन्स्टॉलमेंट जो आहे या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचे जवळपास या ठिकाणी पहिला आठवडा संपून गेलेला आहे, तरी देखील अजून याचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली आहे. मग नेमका हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधीपर्यंत भेटेल त्याच्याविषयी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय तीच माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये 1500 रुपये तुम्हाला भेटत असतात. प्रत्यक्षामध्ये हे पैसेही येतात आणि याचा फायदा देखील तुम्हाला होत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्यापही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे या हप्त्याची लाडक्या बहिणी ज्या आहेत ते वाट पाहत आहेत. तुम्हाला देखील याची प्रतीक्षा लागलेली आहे. ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिना उजळलेला आहे, तरी सुद्धा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे. त्यामुळे हा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित होत असेल. एकूणच लाडक्या बहिणी या ठिकाणी संभ्रमामध्ये आहेत. तुमच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता बंद झाला की काय असं देखील तुम्हाला वाटत असेल, परंतु याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आलेली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. तीच माहिती आपण बघूयात. बघा, ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार यावरून विविध चर्चा सुरू असतानाच आता स्वतः मंत्री अदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट त्यांनी दिलेली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत भाष्य केलं आहे. महिन्याच्या जो ऑगस्ट महिना आहे त्याच्या हप्त्याबाबत भाष्य करताना त्यांनी म्हटलं की ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी म्हटलं की लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही वितरित करणार आहोत. लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या सुरू ठेवण्याचा महायुती सरकारचा संकल्प देखील आहे आणि लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो अशाच प्रकारे पुढे सुरू राहणार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी त्यांनी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो कुठल्या डेटला भेटू शकतो ही डेट मात्र फिक्स केलेली नाही, परंतु त्यांनी म्हटलं की फक्त लवकरच हे पैसे आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करणार आहोत. म्हणजे कुठे ना कुठेतरी याचं काम चालू आहे. काही तांत्रिक या ठिकाणी प्रॉब्लेम असू शकतात, त्याच्यामुळे हा हप्ता लेट झालेला असू शकतो. मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नाही की कशामुळे लेट होतोय म्हणून. फक्त त्यांनी म्हटलं की लवकरच खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला 100% हा तुमचा 14वा इन्स्टॉलमेंट देखील भेटणार आहे. मात्र 1-2 दिवस या ठिकाणी तुम्हाला लेट होऊ शकतं, मात्र हे पैसे तुमचे भेटणार आहेत. तुम्ही वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. योजना कुठेही बंद नाही, योजना पुढे आम्ही चालूच ठेवलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र हे पैसे जे आहेत ऑगस्ट महिन्याचे यावेळेस खूप लेट झालेले आहेत आणि प्रत्येक महिन्यामध्ये सध्या या ठिकाणी हे पैसे लेट होताना देखील दिसत आहेत. याबद्दलची फिक्स तारीख या ठिकाणी कुठेही करण्यात अजून आलेली नाही. फिक्स तारीख करावी का? तुम्हाला काय वाटतं? फिक्स तारीख प्रत्येक महिन्याची एक केल्यास तुम्हाला त्याचा फायदा देखील होईल. तुम्हाला तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी येस म्हणून नक्की सांगा, जेणेकरून या ठिकाणी फिक्स तारीख एक प्रसिद्ध व्हायला मदत होऊ शकते. फिक्स तारीख केल्यास तुम्हाला वेळेच्या वेळी या ठिकाणी प्रत्येक तारखेला हे पैसे भेटल्यास तुमची विविध कामे वेळेवरती होऊ शकतात आणि हा आर्थिक लाभ देखील चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. कारण की प्रत्येक वेळेस तुम्हाला पूर्ण महिनाभर वाट या ठिकाणी आता सध्या पाहावी लागते.
तर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता आम्ही लवकरच वितरित करणार आहोत. मात्र फिक्स डेट झालेली नाही, त्याच्यामुळे तुम्हाला हा सप्टेंबर महिन्याच्या ह्या आठवड्यात देखील पैसे येण्याची शक्यता असू शकते. मात्र ह्या महिन्यामध्ये कधीही हे पैसे येऊ शकतात, कारण की याचे अजून GR देखील प्रसिद्ध झालेले नाहीत. सध्या बघा 26 लाख लाडक्या बहिणींची पडताळणीही चालू आहे. ते एक मोठं कारण देखील असू शकतं. पडताळणीमध्ये देखील अजून काही लाडक्या बहिणी पात्र ठरल्या तर त्यांना देखील ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्याचा सरकारचा मानस असू शकतो. त्याच्यामुळे या ठिकाणी हा हप्ता त्याच्यामुळे देखील थांबवलेला असू शकतो, पडताळणीमुळे देखील, किंवा काही तांत्रिक देखील गोष्टी असू शकतात. मात्र पैसे तुमचे 100% भेटणार आहेत. जर बघा या ठिकाणी खूपच लेट झाला तर तुम्हाला दोन्ही हप्त्याचे एकत्रित पैसे देखील येण्याची शक्यता असू शकते. म्हणजेच तुम्हाला सप्टेंबर आणि ऑगस्टचे देखील 3000 रुपये एकत्रित दिले जाऊ शकतात. जर तसं झालं, त्याच्याबद्दल अपडेट आली तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्की पाहायला भेटेल. 2100 रुपयाबद्दल त्यांनी नेमकं काय म्हटलं बघा. स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी साम TVला प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की जो जाहीरनामा असतो तो 5 वर्षासाठी असतो. आम्ही जाहीरनाम्यात 2100 रुपयाचं आश्वासन महायुतीनं दिलेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही पूर्ण करणार आहोत. सध्या प्राधान्य हे योजनेचा लाभ नियमितपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आहे. ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी 2100 रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवला जाणार आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. 2100 रुपयाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर बघा 26 लाख महिलांच्या अर्जांची पुन्हा छाननी सुरू झालेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसतानाही अनेक महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा अर्जांची छाननी सुरू करण्यात आलेली आहे. या संदर्भात स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती आणि सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत. तर बघा, आणि ह्या 26 लाख लाडक्या बहिणींची छाननी करण्यासाठी जो डेटा असतो तो महिला आणि बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक संबंधित माहिती जी आहे संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे या ठिकाणी घरोघरी जाऊन पडताळणीसाठी हा डेटा उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावरती सुरू आहे. छाननी अंती या लाभार्थ्यांची पात्रता आणि अपात्रता स्पष्ट होणार आहे असं त्यांनी सांगितलं. आणि जे या ठिकाणी पात्र ठरतील त्यांचा लाभ यापुढेही पूर्ववत म्हणजेच कंटिन्यू चालू राहणार आहे अशी देखील त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेबद्दलचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे त्याच्याबद्दल कुठलीही फिक्स डेट अजून आलेली नाही. मात्र लवकरच हे पैसे भेटतील असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. 26 लाख लाडक्या बहिणींचा जो डेटा होता त्यांचा जून महिन्यापासूनचा लाभ जो आहे तात्पुरता स्थगित केला गेलेला होता. तो डेटा संबंधित जिल्हा यंत्रणेला सूक्ष्म छाननीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी देण्यात आलेला आहे. त्याची छाननी देखील सुरू झालेली आहे आणि त्यामधून ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांचा लाभ पुन्हा एकदा शासनामार्फत सुरू केला जाणार आहे अशी देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. तर ह्या आठवड्यात देखील तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हा 14वा हप्ता येण्याची शक्यता असू शकते, कारण की मागच्या आठवड्यामध्येच त्यांनी हे विधान केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो आम्ही लवकरच वितरित करणार आहोत. म्हणून जसं याच्याबद्दल त्यांचं ट्विट येईल किंवा अजून देखील त्यांची काही माहिती आली तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी पॉझिटिव्ह माहिती दिलेली आहे की हा हप्ता आम्ही लवकरच वितरित करणार आहोत म्हणून. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचे 1-2 दिवस मागे पुढे होईल, मात्र तुमचा 14वा हप्ता ऑगस्ट महिन्याचा हा तुम्हाला याच महिन्यामध्ये जमा केला जाणार आहे. किंवा डबल हप्ता भेटेल का म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबरचा, याच्याबद्दल जर त्यांनी काय ऑफिशियली माहिती दिली तर तुमच्यापर्यंत नक्की दिली जाईल. सध्या तरी डबल हप्त्याबद्दल कुठलीही ऑफिशियल माहिती नाही, फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो लवकरच वितरित केला जाईल एवढीच महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे.